सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। जिल्हा उद्योग केंद्रातर्फे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसोबतच आपण सुशिक्षित बेरोजगारांसाठीची जी योजना आहे सीड मनी स्कीम ही आपण वीज भांडवल योजना ही राबवत असतो। वीज भांडवल योजनेअंतर्गत आपण 25 लाखापर्यंतच्या प्रकल्पाला आपण सपोर्ट करत असतो। या योजनेमध्ये ट्रेडिंग व्यवसाय देखील एलिजिबल होतात, जसे किराणा दुकान, मेडिकल स्टोर्स इत्यादी उद्योगांना आपण सुशिक्षित बेरोजगार योजनेतर्फे आपण त्यांना भांडवल उपलब्ध करून देतो। याच्यात बँकेने कर्ज देणं मस्ट आहे। बँकेने कर्ज दिल्यानंतर आपण त्यांना भांडवल त्यांना उपलब्ध करून देत असतो। फक्त ही कर्जाची योजना आहे, ही सबसिडीची योजना नाही। याच्यात आपण जे कर्ज देतो हे आपण 4% दराने आपण कर्ज देत असतो, जर त्यांनी व्यवस्थित वेळोवेळी हप्ता भरला तर। दुसरी जी योजना आहे जिल्हा उद्योग कर्ज योजना, ज्याला आपण DIC लोन स्कीम असं म्हणतो। या योजनेमध्ये 2 लाखापर्यंतच्या प्रकल्पाला आपण कर्ज देत असतो 40% आणि 40,000 आणि 60,000 असे आपण जनरल आणि SCP साठीचं आपले या वर्षाचं टार्गेट आहे। या योजनेसाठी ट्रेडिंग बिझनेस एलिजिबल नाही, परंतु मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस, सर्व्हिस इंडस्ट्रीज यासाठी एलिजिबल आहेत। जिल्हा उद्योग केंद्राची पुढची जी योजना आहे क्लस्टर योजना। क्लस्टर योजनेमध्ये राज्याची जी क्लस्टर योजना आहे ती 10 कोटी पर्यंत तिची प्रकल्प मर्यादा आहे, ज्याच्यामध्ये जिला आपण MSICDP अशी योजना म्हणतो, नाव दिलेलं आहे। आणि दुसरी जी योजना आहे MSECDP जी केंद्र शासनाची आहे आणि तिची प्रकल्प मर्यादा 30 कोटी इतकी आहे। जी राज्य आणि केंद्र सरकारची जी प्रकल्प औद्योगिक समूहाची जी योजना आहे, या योजनेमध्ये किमान 30 घटक एकत्र असणं अत्यावश्यक आहे। हे 30 घटकांनी सारख्या प्रकारचे उद्योग करत असतील तर त्यांना लागणारी कॉमन फॅसिलिटी सेंटरसाठी शासन त्यांना 90% पावतो अनुदान देत असते। 70 ते 90% पावतो अनुदान असतं। एवढ्या प्रचंड प्रमाणात अनुदानातील ही देशातील बहुतेक एकमेव योजना असावी असं मला वाटतं। या योजनेचा फायदा सातारा जिल्ह्यातील स्थापित उद्योजकांनी घ्यावा असं मी आवाहन करतो। तुमची जी मीटिंग आहे CMEGP योजनेमध्ये गेल्या वर्षी शासनाने बचत गटांना देखील यात समाविष्ट करून घेतलेला आहे। बचत गट देखील एलिजिबल आहेत CMEGP मध्ये अर्ज करण्यासाठी। सातारा जिल्ह्यात एकूण 16,000 बचत गट आहेत अंदाजे। या 16,000 बचत गटामधल्या ज्या महिला आहेत या सर्व महिलांना देखील मी आवाहन करतो की तुम्ही या योजनेचा फायदा घ्या। तुम्ही जे बँकेतनं कर्ज घेतात ते कर्ज CMEGP योजना आणि तुमचं बचत गटाची योजना या दोघं तुम्ही क्लब करून घेऊ शकतात, जेणेकरून तुमच्या कर्जाला CMEGPचा अनुदानाचं सहाय्य भेटेल। 35% पावतो अनुदान तुम्हाला भेटेल आणि तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पायात उभे राहू शकता। तुमचं कर्ज लवकरात लवकर भेटेल, कारण तुम्ही जेवढं कर्ज घेणार त्या कर्जाच्या 35% कर्ज रक्कम आम्ही परतफेड करणार बँकांना। तुम्ही फक्त 65% कर्ज परतफेड करायचं आहे। असे माझे बचत गटांना आव्हान आहे की त्यांनी सर्व सातारा जिल्ह्यातील सर्व बचत गटातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यात यावा। बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की याबाबत जिल्हा उद्योग केंद्राकडून अर्ज बँकांकडे पाठवले जातात, परंतु बँकांकडून सँक्शन मिळत नाही। यावरती बऱ्याच वेळा माझ्याशी चर्चा करतात उद्योजक। तर त्या सगळ्या उद्योजकांना सांगणं एकच आहे माझं की गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं 4-5 वर्षात हा ग्राफ उंचावतच गेलेला आहे आपला। गेल्या वर्षी आपण 280% वाढ केलेली सँक्शन मध्ये। त्याच्यामुळे बँका पण आता तयार होतात, कारण बँकांसाठी ही योजना फायद्याची अशी आहे की बँकांची 35% कर्जाची जबाबदारी आम्ही घेतो। बँक पूर्वी जे 100% कर्ज प्लस व्याज कॅन्डिडेट कडून घेत होतो त्याच्यापैकी 35% परतफेड आम्ही करणार। त्यामुळे बँकांसाठी पण ही योजना फायद्याची आहे। बँक मॅनेजर यांनी स्वतःहून पुढे येऊन उद्योजकांना या योजनेबाबतची माहिती सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांनाही 35% सबसिडीचं कुशन त्यांना मिळेल। हे एक होतं सांगणं। आणि याच्यात कॅन्डिडेट स्वतः त्याला कन्व्हिन्स करता आला पाहिजे, त्याचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प कन्व्हिन्स करता आला पाहिजे बँक व्यवस्थापकांना की त्याचा प्रकल्प किती सस्टेनेबल आहे आणि टेक्नो इकॉनॉमिकली किती व्हायबल आहे। बँक व्यवस्थापक हे टेक्नो इकॉनॉमिकल व्हायबल प्रोजेक्टला सहकार्य करतातच। आणि या योजनेमध्ये जर कधी कर्जदाराने
त्याच्यावरच्या कर्जाची परतफेड केली नाही तर जे 35% सबसिडी आम्ही दिलेले आहे ते शासन परत घेऊन घेते। ते 35% दिले म्हणजे ते कॅन्डिडेटच्या नावाने जमा होतात असं नाही, ते बँकेमध्ये एका एस्क्रो अकाउंटमध्ये पार्किंग अकाउंटमध्ये जमा होतात आणि ज्यावेळेस कर्जदार त्याच्या 65% लोनची परतफेड करतो त्यावेळेस ते 35% अमाऊंट त्याच्या नावाने जी ठेवलेली असते ती समायोजित केली जाते। त्याच्यामुळे कर्जदाराने याचंही भान ठेवायचे की त्याचे जे हप्ते ते हप्ते त्याने सुरळीतपणे आणि योग्य रीतीने भरायचे। या योजनेमध्ये गेल्या वर्षी सातारा जिल्हा हा राज्यातून 10व्या क्रमांकावरती होता, तसेच अनुदान वाटपामध्ये हा सातारा जिल्हा 5व्या क्रमांकावरती होता गेल्या वर्षी, हे अभिमानाने नमूद करावंसं वाटतं। या स्कीम मध्ये महिलांसाठी 10% अतिरिक्त अनुदान आहे, पुरुषांसाठी शहरी भागासाठी 15%, ग्रामीणसाठी 25%, महिलेसाठी शहरी भागासाठी 25%, ग्रामीणसाठी 35%, म्हणजे 10% वाढीव अनुदान आहे। तसेच महिलांना 5 वर्ष वयाची ही सूट देण्यात आलेली आहे। पुरुषांसाठी 45 वर्ष वयोमर्यादा आहे, महिलेसाठी तीच वयोमर्यादा 50 वर्ष आहे। हे महिलांसाठी मिळणारा फायदा आहे। ग्रामीण भागातील महिलांनी याचा विशेषतः ज्या महिला शिवणकाम करतात, त्यांची पिठाची गिरणी आहे, आता आम्ही काही एका नामांकित कंपनीच्या एम्प्लॉईच्या मिसेसना आम्ही पिठाच्या गिरण्या उपलब्ध करून दिल्या। एका बिल्डिंगमध्ये एक पिठाची गिरणी अशी आम्ही त्यांना दिली बँकेच्या मार्फत, तर त्या बिल्डिंगचे संपूर्ण दळण ते दळतात जेणेकरून त्यांचा महिन्याचा गव्हाचा खर्च त्या ठिकाणी निघतो। तर पिठाची गिरणीचं मॉडेल अत्यंत आमचं सक्सेसफुल झालंय। आम्ही गेल्या वर्षी त्याच्या 40 केसेस केल्या आणि तिची किंमत पण फार कमी आहे, 20,000ची पिठाची गिरणी मिळते। छोटा प्रोजेक्ट जरी असला परंतु आज त्या गृहिणीचा त्यांच्या घराचा महिन्याचा गव्हाचा खर्च त्याचा निघतोय, हे जरी झालं तरी ती महिला आपल्या संसाराला फार मोठा हातभार लावते। या योजनेसाठी जी कागदपत्रांची आवश्यकता आहे ती अत्यंत कमी ठेवलेली शासनाने। त्याचं सातारा जिल्ह्याचं रहिवासी प्रमाणपत्र लागेल, त्याचा शिक्षणाचा दाखला लागेल, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचे बँकेचे डिटेल्स लागतील, स्टेटमेंट नव्हे डिटेल्स लागतील, आणि जर तो जातीचा त्याचा फायदा घेत असेल तर त्याला जात प्रमाणपत्र लागेल। जर SC ST बांधवांसाठी NT OBC यासाठी देखील 35% सबसिडी ही योजना आहे। सर्वांसाठी ही योजना खुली आहे। लाभार्थी हा 18 ते 45 वयोगटाचा हवा, महिला असेल तर 50 वर्षापर्यंत शिथिल आहे, महिला माजी सैनिक यांच्यासाठी 50 वर्षापर्यंत शिथिल आहे। या योजनेमध्ये एका घरातील फक्त एकच सदस्य, घर म्हणजे हजबंड वाईफ, फॅमिली म्हणजे हजबंड वाईफ अशी डेफिनेशन आहे, म्हणजे नवरा आणि बायको दोघांपैकी एकच या योजनेचा फायदा घेऊ शकतो। त्याने पूर्वी PMRY किंवा PMEGP या योजनेचा फायदा घेतलेला नसावा आणि या योजनेचा फायदा सर्वांनी घ्यावा, सातारा जिल्ह्यातील सर्वांनी घ्यावा व सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या वाढीला हातभार लावावा असं आवाहन मी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे महास्थापक उमेशचंद्र दंडगाव करत आहे।